बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. कल्याण रेल्वे स्थानकात 2008 रेल्वे नोकर भरती परीक्षेपूर्वी उमेदवारांना मारहाण झाली होती. या मारहाणी प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह 6 जणांवर आरोप झालेत. काल प्रकरणाची सुनावणी ठाणे न्यायालयात झाली. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावलेत. या प्रकरणात अंतिम युक्तिवाद 18 मे या दिवशी होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2008 परप्रांतीय विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसे रेल्वे नोकर भरतीमध्ये बिहारी तरुणांना प्राधान्य मिळत असल्याने त्याविषयी विधान केलं होतं. यानंतर कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे भरतीसाठी आलेल्या बिहारी तरुणांना मारहाण झाली होती. या मारहाणीनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. गुन्ह्यांची सुनावणी सुरुवातीला कल्याण न्यायालयात सुरू होती. त्यानंतर हे प्रकरण ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात आले. त्यानुसार प्रकरणाची सुनावणी काल ठाणे न्यायालयात सुरू होती. काल राज ठाकरे यांच्यासह 6 जण न्यायालयात हजर झाले. राज ठाकरे येणार असल्याने ठाणे शहरातील मनसेचे कार्यकर्ते ठाणे न्यायालयाबाहेर जमले होते. सुनावणी दरम्यान हे प्रकरण बनावट असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी आरोप फेटाळून लावले. दरम्यान या प्रकरणाची अंतिम सुनावणी 18 मे या दिवशी असेल अशी माहिती राज ठाकरे यांचे वकील शैलेश सडेकर यांनी दिले. ठाणे महापालिका क्षेत्रातील दोष दायित्व कालावधीतील खड्डे दुरुस्ती ठेकेदारामार्फतच करण्यात येत असली तरी दोष दायित्व कालावधी संपलेल्या रस्त्यावरील दुरुस्ती पालिकेकडून करण्यात येते. अशा रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी पालिकेने 2,75,00,000 रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी प्रभाग समिती निहाय निधीची तरतूद करण्यात आली असून हा प्रस्ताव येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर पावसाळ्यात खड्डे पडण्याचे प्रकार घडतात. गेल्या काही वर्षात पालिकेने अनेक रस्त्यांचे नूतनीकरण केले आहे. यामुळे अशा रस्त्यावर पावसाळ्यात खड्डे पडण्याचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. असे असले तरी शहराच्या हद्दीतून महामार्ग जात असून त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार घडतात. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत हे रस्ते होते. या यंत्रणांकडून खड्डे भरण्याची कामे केली जात नसल्याने पालिका टीकेची धनी ठरत होती. यामुळे पालिका त्या रस्त्यावर खड्डे भरण्याची कामे करते. दरम्यान यापैकी घोडबंदरचा रस्ता आता पालिकेकडे हस्तांतरित झाला आहे. त्यामुळे रस्त्याची जबाबदारी आता पालिकेवर असणार आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून कोणत्याही प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे महापालिका दुरुस्त करेल असे आयुक्त राव यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील दोष दायित्व कालावधीतील खड्डे दुरुस्ती ठेकेदारामार्फतच करण्यात येत असली तरी दोष दायित्व कालावधी संपलेल्या रस्त्यावरील दुरुस्ती पालिकेकडून करण्यात येते. अशा रस्त्यावर खड्डे पडल्यास पालिकेकडून खड्डे भरणी करण्यात येते. काही वेळेस पावसाळ्यात आधीही रस्ते दुरुस्ती करण्यात येते. काही ठिकाणी गतिरोधकाची कामे करण्यात येतात. अशा कामासाठी पालिका दरवर्षी प्रभाग समिती निहाय निधीची तरतूद करते. यंदाही पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने विविध प्रभाग समिती निहाय रस्ते दुरुस्तीची कामे करण्यासाठी 2,75,00,000 रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून मान्सून काळात नागरिकांना खड्ड्याचा त्रास होऊ नये तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी ही कामे तातडीने करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या लोकल व्यवस्थापकांनी जादा काम करण्यात नकार दिल्याने काल मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्री ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. रेल्वे वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने असतानाही स्थानकात उद्घोषणा केली जात नव्हती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. एक्सप्रेस रेल्वे, वातानुकूलित रेल्वे गाड्या आणि प्रथम श्रेणीच्या डब्यातून इतर प्रवाशांनी प्रवास केला. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीवर नियंत्रण मिळवताना रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या नाकेनऊ आले होते. ठाणे शहरातील IT कंपन्यांमध्ये कल्याण, कर्जत, कसारा भागातून नोकरदार कामानिमित्ताने येत असतात. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा, मुलुंड, भांडूप भागातून नवी मुंबईत ट्रान्स हार्बर मार्गे वाहतूक करणारे नोकरदार देखील ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. काल लोकल व्यवस्थापकांनी नियमानुसार काम सुरू केल्याने तसे जादा काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2, 3, 4, 5 आणि 6 वर प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. रेल्वे गाड्या उशिराने धावत असतानाही उद्घोषणा केली जात नव्हती. त्यामुळे गर्दी आणि रेल्वे वाहतुकीबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 5 वर खोपोली, कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण भागातील जलद रेल्वे गाड्यांची वाहतूक होते. या फलाटावर प्रवाशांची गर्दी वाढत होती. अनेकांनी एक्सप्रेस
गाड्यांनी प्रवास सुरू केला, तर काही वातानुकूलित रेल्वे गाड्यांमध्येही गर्दी वाढल्याने प्रवास सुरू झाला. त्यामुळे वातानुकूलित रेल्वे गाडीत प्रवाशांना कोंबल्याचे दिसत होते. महिला आणि वृद्धांचे प्रवासादरम्यान हाल झाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महापालिका क्षेत्रात विहिरी पुनर्जीवित करून त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प राबवण्यात येत असून या अंतर्गत नळपाडा, कापूरवाडी आणि माजिवडा परिसरातील पुनर्जीवित विहिरीचे लोकार्पण काल करण्यात आले. या विहिरीवर अत्याधुनिक पाणी शुद्ध करणारी यंत्रणा बसवण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना आता स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून पाणी टंचाईच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे शहरातील वाढते नागरिकीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर प्रभावी उपाययोजना म्हणून नळपाडा, कापूरवाडी आणि माजिवडा परिसरातील जुन्या विहिरी पुनर्जीवित करून त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल करण्यात आले. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पांतर्गत विहिरीमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जात असून सांडपाणी मिसळण्यास प्रतिबंध केला जातोय. विहिरीच्या संरक्षणासाठी जाळा बसवणे, भिंतीचे मजबूतीकरण करणे तसेच नियमित स्वच्छता राखणे अशा उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे विहिरीतील पाणी शुद्ध आणि सुरक्षित राहणार आहे. या उपक्रमामुळे एप्रिल-मे महिन्यात भासणारी तीव्र पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना वर्षभर शुद्ध पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या राज्याचं नेतृत्व करत असताना ठाणे शहरासाठी ह्या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी 50 कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 56 विहिरी आहेत कोवळा माजिवडामध्ये. त्या विहिरीचं पुनरुज्जीवन करत असताना विहिरी साफ करणे, त्यामध्ये गटाराचं किंवा ड्रेनेजचं काही पाणी जात असेल तर त्याची वाट बंद करणे, विहिरीला ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक स्रोत आहे ते नैसर्गिक स्रोत परत चालू करणे आणि स्वच्छता करून नंतर त्यावर आरो प्लॅन्ट लावणे. अशा पद्धतीनं जवळजवळ आता एक 30 ते 32 विहिरीचं काम पूर्णावस्थेमध्ये आहे. प्रत्येक आठवड्याला 3 विहिरीचं लोकार्पण करण्याचं माझं मानस आहे आणि त्या माध्यमातून लोकमान्य नगरच्या 3 विहिरीचं पुनरुज्जीवन करून त्या लोकांपर्यंत आम्ही चालू केलेलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे वापर त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या विहिरींचा होतोय. आता आमचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांच्या प्रभागामध्ये माजिवडा गाव आणि पुढे नळपाडा परिसरामध्ये 2 अशा पद्धतीनं 3 विहिरींचं लोकार्पण आज आपण करतोय आणि त्याचबरोबर माजिवडा गावामध्ये अजून 3 विहिरी आहेत, त्याचं कामसुद्धा आपण चालू करतोय. आणि हे काम करत असताना ह्या गोष्टीची आम्हाला जाणीव झाली की
की गेल्या महिन्याभरामध्ये ज्या ज्या विहिरी आम्ही लोकांसाठी चालू केल्या त्याचा पाणी फार मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. आताही आपण बघितली ही जी विहीर आहे ती वापराविरा पडून होती, म्हणजे कचरा कुंडी म्हणून त्याचा वापर होत होता. ड्रेनेजचं पाणी गटारचं पाणी त्या विहिरींमध्ये गेलं होतं, घाण वास पाण्याला येत होता. परंतु आज आम्ही स्वतः मी ते पाणी प्यालो, म्हणजे बिस्लेरीच्या पाण्यापेक्षा म्हणजे मिनरल वॉटरपेक्षा अतिशय शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी हे ह्या विहिरीच्या माध्यमातून ठाणेकरांना मिळणार आहे. म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जो निधी भविष्याचा विचार करून माझ्या मतदारसंघामधील ह्या विकास कामांना दिलेला आहे त्याचा वापर योग्य प्रकारे होतो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हे पहिलं प्रकरण आहे की ह्या सगळ्या वाया गेलेल्या विहिरी किंवा कचराकोंडी म्हणून वापर होत असलेल्या विहिरीचं नैसर्गिक स्रोत आपण चालू ठेवले आणि ते पाणी फक्त कपडे धुण्यासाठी किंवा भांडे धुण्यासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी न वापरता पिण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग आता होऊ शकेल. आजच्या युगामध्ये आणि प्रामुख्यानं ह्या वर्षी ज्या पद्धतीनं पावसाळा कमी आहे, जूनच्या एंडला पाऊस महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे, पाण्याचा साठा आता कमी होत चाललेला आहे, प्रत्येक ठिकाणी पाणी कपात होते आहे, अशा वेळेस ह्या विहिरीच्या पुनरुज्जीवनामुळे एक सर्वसामान्य नागरिकांना बळ मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून ह्या पाण्याचा वापर आता मोठ्या प्रमाणात होणार आहे. ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील पोखरण रोड नंबर 2 येथील सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रामध्ये खेळाडूंसाठी अत्याधुनिक पॅडल कोर्ट उभारण्याचे कामाचे भूमिपूजन परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या पॅडल कोर्ट प्रकल्पाची संकल्पना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची असून युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. यावेळी ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपळकर, स्थानिक नगरसेविका परिषद सरनाईक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, नगरसेवक सीताराम राणे तसेच उपायुक्त मिनल पालांडे यांच्यासह नागरिक, क्रीडाप्रेमी, युवा खेळाडू आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. आधुनिक क्रीडा संकुलातील चालना देणे आणि युवकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले की पॅडेल हा जगभरात झपाट्याने लोकप्रिय होत असलेला खेळ असून तो टेनिस आणि स्क्वॉशचा संगम मानला जातो. हा खेळ सर्व वयोगटासाठी उपयुक्त आणि मनोरंजक आहे. ठाण्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात तसे भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत यासाठी हे पॅडल कोर्ट महत्त्वाची भूमिका बजावेल असंही सरनाईक यांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.